नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जो पदार्थ तो अंड्याचा आहे, त्याला सुका अंडा म्हणतात। तर आपण आता ते कसं करायचं ते बघूया, पटकन होणार आहे। हे 3 उकडलेली अंडी घेतली आहेत मी। इथे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। इथे मी लसूण फोडणीला घातली आहे। आता आपण याच्यात कांदा घालत आहोत। तर हा कांदा आपण चांगला परतून घ्यायचा, चांगला गुलाबी झाला पाहिजे आणि थोडा कांदा जास्तच घ्यायचा, म्हणजे जरा ना सुका अंडा छान बनतो। आता हा टोमॅटो घालत आहे मी। आता टोमॅटो घालून सुद्धा चांगलं परतून घ्यायचं, थोडं मऊ होईपर्यंत। आता आपण याच्यात मिरची आणि आलं लसूण पेस्ट टाकत आहोत आणि परत परतून घ्यायचं चांगलं। आता मी याच्यात हळद टाकत आहे, तिखट टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार हळद आणि तिखट घाला। आणि आता मी याच्यात गरम मसाला घालत आहे आणि धने जिऱ्याची पावडर पण टाकत आहे। आता आपण हे परतून घेऊया सर्व मसाले। आता आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत। मसाले टाकून परतून झालं आहे। पाणी टाकल्यावर जरा चांगलं परतून घेऊया आणि थोडं एक कड यायला देऊया। आता मी याच्यात मीठ घालत आहे, चवीनुसार तुम्ही मीठ घाला। हे बघा छान मस्त कड आलेला आहे। आता आपण याच्यात अंडी सोडूया। तर आता छान कड आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला। तर आता आपण हे अंडी घालणार आहोत याच्यात। तुम्हाला कापून टाकायची असेल तर कापून टाका किंवा अख्खी टाकलीत तरी चालेल। आणि हे चांगले याच्यात परतून घेऊया, चांगली परतून घेऊया आणि शिजत ठेवूया आपण। ही तशी उकडलेलीच आहे, पण ग्रेव्ही आहे ना, जसा ते सुका करायचा आहे अंडा, म्हणून ती ग्रेव्ही त्याला लागली पाहिजे, म्हणून बारीक गॅसवर आपण ह्याला ठेवून देऊया झाकण ठेवून। पाणी ठेवलेलं आहे ताटावर। आपला हा मसाला आहे तो जरा शिजू देऊया, म्हणजे तो जरा घट्ट झाला ना की अजून छान चव लागेल। आता आपण ताट बाजूला करूया। अंड्याला मसाला किती मस्त लागला आहे, छान आणि मऊ असा झालेला आहे कांदा टोमॅटो। तशी अंडी आपली उकडलेलीच होती। आता तुम्हाला जेवढं घट्ट हवं ना तेवढं तुम्ही ठेवा आणि मग आपला हा तयार झालेला आहे सुका अंडा किंवा सुका अंडा मसाला। हा मस्त तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपला सुका अंडा मसाला तयार झालेला आहे। खूप छान दिसतोय। ग्रेव्ही वगैरे याच्याबरोबर चपाती, पराठा, नान तुम्ही काही खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता। आणि तुम्ही नक्की मी दाखवलं आहे ना तसं बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, नाही तर मी कोथिंबीरवर अशी छान अशी टाकून तुम्हाला दाखवली असती, पण तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही टाका, मस्त दिसेल आणि चवीला पण छान लागेल। तर हे असं सुद्धा कोथिंबीर नसताना सुद्धा केलं ना तरी हे चवीला छानच लागतं। अशा प्रकारे तुम्ही मी जसं दाखवले आहे त्या प्रकारे सुका अंडा मसाला करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।